Our hearts beat to the city streets. We began to feel the fire. नमस्कार मंडळी, तुमचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे आजच्या एका नवीन ब्लॉगमध्ये. आय होप तुम्ही सगळे मस्त असाल, आनंदी असाल आणि छान छान खातसुद्धा असाल. तर आज स्पेशल असा बेत होता आणि आज बनवणार आहे मी वडे आणि त्यासोबत आहे मटण रस्सा आणि त्याचबरोबर कोळंबीसुद्धा बनवणार आहे. तर वड्याचं पीठ जे आहे ते माझ्याकडे रेडी नव्हतं, सो त्यामुळे झटपट असं मी बनवत आहे आणि खूप अगदी सोपी रेसिपी आहे. काही त्याच्यामध्ये वेगळं असं खूप डिफिकल्ट नाही आहे. तर इथे तांदळाचं पीठ घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये थोडंसं जिरं आणि ओवा टाकलेला आहे, त्याचबरोबर थोडीशी कोथिंबीर कापून टाकलेली आहे आणि तीळसुद्धा टाकलेले आहेत आणि इथे पोहे आणि थोडेसे अख्खे खडे मसाले भाजून घेतलेले आहेत आणि ते मिक्सरमधून बारीक करून घ्यायचे आहेत आणि या वड्याच्या पिठामध्ये मिक्स करायचे आहेत. त्याचबरोबर एका साईडला कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलं आणि कांदा चिरला आहे आणि तो त्याच्यात छान भाजून घेणार आहे आणि त्यामध्ये हळद मीठ मसाला टाकायचा आहे आणि हे सगळं साहित्य एकत्रित करून वड्याचं पीठ जे आहे ते मळून घ्यायचं आहे छान असं. आणि खूप जास्त पातळ खूप जास्त घट्टही घ्यायचे नाहीत, वडे हाताने वळायचे आहेत, त्यामुळे त्याच्या अंदाजाने छान असं पीठ मळून घ्यायचं आहे. आणि एका बाजूला मी बनवत आहे मटण रस्सा आणि त्याचबरोबर कोळंबीची ग्रेव्हीसुद्धा बनवत आहे आणि एका साईडला पीठसुद्धा मळून घेणार आहे, कारण हे पीठ ना भिजवून ठेवावं लागतं थोडं आधी, जेणेकरून वडे छान फुलतात आणि टेस्टसुद्धा चांगली लागते. अगदी पटकन बनवून जर तुम्ही वडे करायला घेतलेत तर त्याची टेस्ट जी आहे ती अजिबात चांगली लागत नाही. सो त्यामुळे इथे थोडा वेळ भिजत ठेवायचे आहेत. तर त्यासाठी सगळी तयारी आता चालू आहे माझी आणि प्रज्ञाची स्पेशल डिमांड होती, त्यामुळे शॉर्ट पिरियडमध्ये वडे जे आहेत ते बनवायला घेतलेले आहेत मी, इथे बघू शकता तुम्ही. आणि हे पीठ जे आहे ना ते गरम पाण्याने मळायचं आहे. थंड पाण्याने जर मळलं तर इतकी त्याची टेस्ट छान लागत नाही. आणि जसं की हे तर पटापट रेडीमेड पीठ बनवलेलं आहे आणि गावी वगैरे अशा प्रकारची पिठं बनवून माझी मावशी वगैरे मला देत असते, पण माझ्याकडे सध्या अवेलेबल नव्हतं, सो त्यामुळे मी हेच केलेलं आहे. आणि त्याच्यातसुद्धा माझ्याकडे तांदळाचं पीठसुद्धा जास्त अवेलेबल नव्हतं, तर हे गरम पाण्यात मी मळत आहे, पण पाणी थोडं जास्त गरम आहे त्यामुळे ना हाताला थोडे चटकेसुद्धा लागत आहेत. तर मी ते थोडंसं गार व्हायला ठेवते आणि बाजूला जे मटणाची ग्रेव्ही आहे किंवा कोळंबीची ग्रेव्ही आहे त्याची तयारीसुद्धा साईड बाय साईड करायला घेते. तर मटण जे आहे ते कुकरला लावलेलं आहे, शिट्ट्या काढून घेतलेल्या आहेत जेणेकरून पटकन शिजलं जातं आणि त्यानंतर मग त्याची ग्रेव्ही करायला घेणार आहे. तुम्ही बघू शकता छान प्रकारे शिजलेलं आहे मटण. तर त्याची ग्रेव्ही करायला घेणार आहे आणि वाटण वगैरे सगळं ते सुद्धा रेडी करून घेतलेलं आहे आणि अचानक प्लॅन ठरलेला आहे या सगळ्या गोष्टींचा, त्यामुळे सगळ्याच गोष्टी कराव्या लागलेल्या आहेत आणि थोडीशी तयारी वगैरे बाकी आहे गावी जायची. लास्ट व्लॉगमध्ये तुमच्यासोबत शेअर केलं होतं की लवकरच गावी जाणार आहोत आणि हा व्लॉग त्यानंतरच्या 2 दिवसानंतरचा आहे. सो त्यामुळे आता आम्ही गावी निघणार आहोत आणि थोडीफार तयारी झालेली आहे, थोडीफार फायनल पॅकिंग जी असते तर ती आज करणार आहे. त्याचबरोबर इतर काही मला कामंसुद्धा आहेत आणि शॉर्ट पिरियडमध्ये निघालेलो आहोत. 4-5 दिवसांनी जाणार होतं तर अचानकच 2 दिवसात निघणं झालेलं आहे. बघू शकता पीठ किती छान प्रकारे झालेलं आहे, सॉफ्ट असं. आणि ही जी तेलाची पिशवी होती तर त्याच्यावरच मी वडे थापणार आहे. तर इथे तेल गरम करायला ठेवलेलं आहे आणि माझी ग्रेव्हीची जी भाजणी आहे म्हणजे वाटणाची ती पण छानपैकी भाजून झालेली आहे. तर त्याच्यामध्ये आता मी मटण वगैरे टाकून गरम पाणी टाकून घेणार आहे. गरम पाणी टाकलं ना की छान अशी तरीसुद्धा येते त्याला. बघू शकता तुम्ही किती छान प्रकारे तरी आलेली आहे आणि इथे कोळंबीची सुद्धा ग्रेव्ही रेडी झालेली आहे. तर मटण वगैरे चिकन मी खात नाही, सो त्यामुळे माझ्यासाठी मच्छी आहे. Our hearts beat to the city streets. We began to feel the fire. आणि 2 दिवसापासून तब्येत पण थोडीशी बरी नव्हती, त्यामुळे व्लॉग करणं किंवा एडिट करणं, अपलोड करणं या सगळ्या गोष्टीसाठी वेळ नव्हता. त्याचबरोबर इतर तयारी, कारण गावी जायचं असलं ना की पूर्णपणे घर व्यवस्थित ठेवून जावं लागतं. छोट्या छोट्या गोष्टी लक्षात घेऊन त्या व्यवस्थित ठेवाव्या लागतात, नाहीतर मग बऱ्याचशा गोष्टी खराब होतात आणि आल्यावरसुद्धा आपल्याला दगदग होती. सो त्यामुळे बऱ्याचशा गोष्टी मी ज्या आहेत त्या सगळ्या मॅनेज करून ठेवलेल्या आहेत. तुम्ही इथे बघू शकता छान प्रकारे वडे मी जे आहेत ते बनवायला घेतलेले आहेत. तर गावी वेगवेगळ्या पद्धतीने बनवले जातात
तर मी इथे पाण्याचा वापर केलेला आहे. काही जण तेलाच्या ह्याच्यामध्ये सुद्धा थापतात वडे, तर मी ते पाणीच घेतलेलं आहे जेणेकरून पटकन थापले जातील. आणि छान असे वडे आता सगळे बनवून घेते. त्यानंतर आता जेवण वगैरे सुद्धा मी करणार आहोत. आणि मला आज फ्रीज क्लीन करायचं आहे कारण संध्याकाळी गावी निघायचं आहे. सो त्यामुळे फ्रीज क्लीन करून ठेवायचं आहे. भाज्या वगैरे एक्स्ट्राच्या ज्या काही गोष्टी आहेत त्या क्लीन करून ठेवून द्यायच्या आहेत. आणि बाकीच्या घरातली साफसफाईसुद्धा आहे जेणेकरून मला आल्यानंतर मग खूप जास्त त्रास होणार नाही. गावी जाण्याची तयारी जी असते ना आणि त्याची त्याचा जो आनंद असतो ना तो वेगळाच असतो. कारण सगळ्यांनाच आवडतं गावाला जायला, मलासुद्धा प्रचंड आवडतं. फक्त एवढंच वाटतं की आपलं गावीसुद्धा कोणीतरी राहणारं असावं जेणेकरून आपल्याला ना गावी गेल्यानंतर लगेचच सगळ्या कामांना सुरुवात करता येईल. आणि आता सध्या कोणी आमच्या गावी राहत नाहीच, त्यामुळे घरी गेल्यानंतर पहिलं क्लिनिंग या सगळ्या गोष्टी तर असतातच आणि त्यानंतरच मग कामांना सुरुवात होते. सो त्यामुळे थोडीशी खंत वाटते त्या गोष्टीची. पण असो तरीसुद्धा मज्जा येते. 8 दिवसासाठी सगळं 8-10 दिवस जितके दिवस जातो त्या दिवसासाठी आवरावं लागतं, सगळं ठेवावं लागतं. त्यानंतर पुन्हा ते सगळं व्यवस्थित ठेवून पुन्हा यावं लागतं. तर या गोष्टीची खंत वाटते. आणि घरी जॉबला वगैरे असल्यामुळे, कामधंदा असल्यामुळे खूप दिवस राहताही येत नाही. असं वाटतं महिना 2 महिने राहावं, पण ते शक्य नाही. कारण आपला कामधंदा वगैरे या सगळ्या गोष्टी पण करणं खूप जास्त गरजेचे आहेत. सो त्यामुळे इतक्या दिवस काही राहता येत नाही. इथे बघू शकता वडे छान फुललेले आहेत आणि पहिला वडा जो आहे तो मी अग्निदेवाला ठेवलेला आहे. असं असतं ना घरात तळणीचे पदार्थ किंवा काही केलं तर पहिला जो आहे तो शेगडीवरती, गॅसवरती किंवा मग ज्याला आपण अग्निदेवासाठी ठेवला जातो तर ते पहिली वस्तू ठेवली जाते. तर इथे फ्रीज क्लीन करून घेणार आणि तुम्ही बाजूला बघू शकता पॅकिंग माझी जवळजवळ झालेली आहे. विचार केला होता शेअर करेन, पण ते काही शक्य झालं नाही कारण शॉर्ट पिरियडवरती निघालेलो आहोत. जसं तुम्हाला सांगितलं तर फ्रीज आता क्लीन करून घेते. खराब वगैरे काय झालेल्या वस्तू असेल काढून घेते. जेवण वगैरे काय असेल तर ते संपवून टाकणार आहे आणि ज्या ज्या गोष्टी खराब होणार आहेत त्या काढून टाकणार आहे आणि बाकीच्या ज्या न खराब होणाऱ्या गोष्टी आहेत तशाच व्यवस्थित अशा ठेवून देते. सो फायनली किचन वगैरे क्लीन केलेलं आहे, सगळ्याच गोष्टी क्लीन केलेल्या आहेत आणि आता निघणारच आहोत. थोड्या वेळात बॅगसुद्धा पॅक झालेल्या आहेत फायनल ज्या काय आहेत त्या. सो आता निघणार आहोत आम्ही थोड्या वेळातच. लव करते तुम्हाला हाय. तर आता निघू आम्ही एक अर्धा तासामध्ये आणि सगळं व्यवस्थित करून ठेवलेलं आहे घरातलं. मी कसं निघतो सगळं केलेलं आहे व्यवस्थित. तयारी जी आहे ती आमची झालेली आहे आणि आता जस्ट निघतच आहोत आम्ही जायला. हे गेलेले आहेत प्रज्ञाला नाक्यावर सोडायला आणि त्यानंतर मग आम्ही लगेच निघणार आहोत. सो फायनली जे आहोत ते निघालेलो आहोत आणि टॅक्सीमधून जात आहोत आम्ही जिथे बस येणार आहे तिथे. आणि यावेळेला बसचा प्रवास करणार आहोत, ट्रेनने वगैरे जाणार नाही आहोत कारण कन्फर्म तिकीट नाही आहे. सो त्यामुळे ते फायनली बसमध्ये जे आहेत ते पोचलेलो आहोत आणि आमच्या गावच्या साईडचीच बस आहे त्यामुळे थोडं सोपं जाईल. तर इथे रात्री थोड्या वेळासाठी गाडी थांबली होती जेवणासाठी वगैरे, तर आम्ही पण लवकर निघालो होतो त्यामुळे इतकं काही जेवण केलं नाही. तर थोडंसं इथे खाल्लं लाईटली मुलांनी आणि मी सुद्धा. आणि आता लवकरच गावसुद्धा येणार कारण आमचा गावाचा प्रवास जो आहे तो खूप जवळचा आहे, खूप जास्त वेळ लागत नाही. तर बघा सकाळी झालेली आहे जवळजवळ 5:30 पावणेसहा झालेले आहेत आणि फायनल आम्ही पोहोचलेलो आहोत. रिक्षा बोलवली होती सो रिक्षातून आम्ही आता घरी पोहोचूच आणि फायनली बघा आम्ही पोहोचलेलो आहोत. घर बंद आहे कारण आम्हीच पहिला नंबर लावलेला आहे यावर्षी. आय होप तुम्हाला आजचा व्लॉग आवडला असेल आणि घरी पोहोचण्याचा आनंद खूप वेगळा आहे. पुढच्या व्लॉगमध्ये तुम्हाला तो पाहायला मिळेलच. चला पुन्हा एकदा छानशा व्लॉग्स तुमच्यासमोर हजर राहते. तो